थँक्यू थँक्यू सर्व क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मी विनंती करतो आपण टीम वाईज उभं राहायचंय. चला आपण अंतिम सोहळ्याकडे वळतोय. सर्व संघाच्या खेळाडूंनी आपण टीम वाईज बसायचंय विनंती असेल. संघ मालक त्यानंतर त्यांचा आयकॉन खेळाडू आणि सर्व टीम मेंबर्सना मी विनंती करतोय आपण टीम वाईज बसायचंय. चला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि इथे मात्र आपण प्राइज सेरेमनीला प्रारंभ करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना मी प्रेमळ निवेदन करतोय की थोडंसं सहकार्य आपण करा. थोडंसं कॉपरेट करायचं. थोडासा गोंधळ कमी करा. लहान मुलं जे दानशूर देणगीदार व्यक्तिमत्व होते आणि संघाचे संघ मला सर्वांनीच VIP डॅशवर बसून घ्यायचं आहे. कृष्णा रेंजड असतील, मान्यश्री अक्षय बटवा सर असतील, संतोषजी वरखंडे साहेब असतील आणि सर्व संघ मालक. आपण या ठिकाणी बघतोय अतिशय सुरेख मॅच, फायनल मॅच बघितली, मेगा फायनल. प्रत्येकाच्या स्मरणामध्ये संपूर्ण एक वर्षभर घर करेल असा सुरेख सोहळा आपण बघितला. अनुपम सौंदर्याने नटलेलं भव्य प्रांगण आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ऊर्जा देण्याचं काम त्यांनी केलंय. अभिनंदन. जिंकणाऱ्या संघाचा पराभव तुम्ही झाला असला तरी खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडूंच्या हृदयामध्ये तुम्ही स्थान निर्माण केलं, एक जमेची बाजू. आणि संघ पराभूत झाल्यानंतर सुद्धा खूप चांगलं सहकार्य आमच्या अनेक टीम मेंबर्सने केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतोय. आणि प्रतीक मात्र AK फेंटल संघाचे संघ मालक मानेश अमोल बटवा व किसन विजय सरबाईंनी स्टेजवर बसायचं आहे. तसेच रिंजवड संघाचे संघ मालक संजयजी रिंजळ साहेबांनी सुद्धा स्टेजवर बसायचं आहे. तसेच BKR चॅनल संघाचे संघ मालक. सर्व खेळाडू थोडंसं लक्ष द्यायचं आहे, वेळ मात्र कमी आहे. सर्वांनी समोर येऊन लाईनअप करून बसून घ्यायचं आहे. सर्व संघ मालक मी सर्वांची नावं घेत नाही. आता जे काही संघ मालक आहे सर्वांनी VIP डायसवर बसायचं आहे. सर्व संघ मालक. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आणि संदीप अंबात या आपण. पंचांना मी विनंती करतोय या आपण बसायचं आहे. गेले 3 दिवस कडक उन्हामध्ये खूप चांगलं डिसिजन आपण दिलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धा यशस्वी झालेल्या आहेत. अमोलजी बटवा, कृष्णाजी रिंजड स्टेजवर बसायचं आहे. मानसी किसन पिचर साहेब, महेश चिपाट. चला आपण या ठिकाणी मात्र स्वागत समारंभाकडे वळतोय. सर्वांनी आता मात्र चर्चा आपली बंद करा प्लीज. चला प्लीज कॉन्सन्ट्रेशन करा. इथे प्राइज सेरेमनीला वेळ होतोय, बॅड लाईट येईल. इथे मात्र हॅलोजनची व्यवस्था नाहीये आणि त्यासाठी आपण प्रत्येकाला आम्ही विनंती करतोय, आपण आपले मान्यवर आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करून घ्यायचं आहे. प्रत्येकांना आम्ही विनंती करतोय, डीजे मास्तर आपण जरा धून लावा. मानसी सन्मान प्रकाशी सावंत साहेबांना सुद्धा मंचावर बोलवून आणि त्यानंतर अमोल आणि कृष्णा तुम्ही सुद्धा या आणि सार्थकनावर स्पर्धेच्या माध्यमातून तर प्रत्येक आपण स्वागत समारंभाला प्रारंभ करतो. मानसी तुकाराम चिन्ह साहेब सुद्धा यायचं. तसेच मानसी समाज संतोषजी वरखंडे साहेब जिकडे तिकडे असतील त्यांनी सुद्धा VIP डायसवर येऊन बसून घ्यायचं. संतोषजी वरखंडे साहेब. DJ आसिफ SK.
वाघोबा फायटर त्याला चर्चा नंतर होईल. आपल्यासाठी मात्र आपले पाहुणे मंडळी इथे आलेले आहेत. आपले वेळ स्पर्धेच्या माध्यमातून देत आहेत. त्याच्या स्वागत समारंभाकडे आपण बघतोय. आणि दरम्यान सुरेंद्र मेरे यांना मी विनंती करतोय आपण या निष्ठा आपण मला काही साथ दिली या स्पर्धा. पठारी सर या पण DJ Asif SK. तर आपण बघतोय या ठिकाणी पालघर जिल्ह्यातील एक नावाजलेले यूट्यूबर रवीजी सातपुते सरांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. कृष्णा सरांचं शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. आणि अक्षय यासाठी आम्ही विनंती करतोय. आपण बघतोय संदीप आंबात आपण यायचंय. संदीप आंबा सातपुते सरांच्या इथे मात्र माई शिक्षा श्रीफळ आणि स्नेहाचं पुष्प देऊन यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. टाळ्यांचा गजर इथे होताना वेलकम आपला हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण बघतो आपले दुसरे अतिथी स्मित मुद्दिष्ट प्रोप्रायटर परीक्षित पवार सरांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. सुरेंद्र मेरे सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ असतात माहिती शाळा आणि स्नेहाचं पुष्प देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावं. दोन्ही वर्षाचा तुम्ही सकाळचा आणि सुरेंद्र मेरे सर दोन्ही जणी लहान त्यांच्या शुभ असतात आपण या ठिकाणी मात्र वरिष्ठ पवार सरांचं स्वागत सन्मान केला जातोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून देताना परेश पवार सर आपण बघतोय माई शिक्षा DJ Asif SK. स्वागत केलं जात आहे. साठवते या स्पर्धेच्या माध्यमातून गोल्डन मेमरी मात्र साठवलं जातं. औचित्य आहे घागरी बाबाच्या सेवा परेश पवार सर उपस्थिती नोंदवताना वेलकम सर. त्यानंतर आपण जातोय स्वागत करण्यासाठी आम्ही संजय रिजन सरांना विनंती करतो. आपलं शुभ असते भोई सरांचं आपण स्वागत सन्मान आहे. अतिथीपूर्वक अतिथी जीवन भवन ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीच्या माध्यमातून आपला वारसा पुढे नेतोय आणि आपल्या मान्यवरांचं माहिती शाळा आणि स्नेहाचं पुष्प देऊन त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान करतोय. भोई सरांचं स्वागत केलं जाईल.
पुष्प दिला जाईल आणि चांगल्या अडचणीकडे कॅच करतोय. बघतोय स्पर्धा प्रत्येकाला आकर्षण असते. एक वर्षभर या स्पर्धेची वाट बघतोय. कारण एक चांगला सोहळा आपला मॅनेजमेंट कौशल्य आणि विभागातील सर्व तरुणांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम राजूरनी बंगाली प्रीमियर लीगच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं. यंदाचं 5वं वर्ष आपण बघतोय. सर्व 5वं अजिंक्यपद पटकावलंय या ठिकाणी वाघोबा फायटर संघानं आणि रनरअप संघ ठरलाय DKR चॅलेंजर संघ. आपण बघतोय DJ आसिफ SK स्पर्धेच्या माध्यमातून दिलं म्हणून आज पंचक्रोशीमध्ये या प्रथम स्पर्धेची चर्चा होताना कौतुक मात्र केलं जातं. कारण चांगलं मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे जाणं आयोजकाच्या माध्यमातून आपण बघतोय. कुमारी शिवंगी प्रजापती यांचं एक स्वागत केलं जाईल आणि ते स्वागत करण्यासाठी महिला मुलींची करते त्यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावा. सुरक्षण आपण मोठं माहिती स्थानाला देऊन मात्र पुष्प देऊन यथोचित स्वागत केलं जातं. त्यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संघटनाला मला खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. पण त्यासाठी महत्त्वाची एनर्जी लागते आणि ती एनर्जी पुरवण्याचं काम केलंय ते म्हणजे चंद्रकांत जाधव, सुभाष रावते, जयवंत गडद ह्यांनी सुद्धा यायचं आहे. त्यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. खरंच त्यांनी एनर्जी देण्याचं काम म्हटलं की त्यांच्या मार्फत मिळालं. तसेच त्यांचे विजय गटारी सुद्धा त्यांनी सुद्धा यायचं आहे. अंकुश रावते यायचं, त्यांना सुद्धा पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. चंद्रकांत जाधव त्यानंतर येतात अंकुश रावते यांचं सुद्धा स्वागत करायचं. त्यानंतर येतात सुभाष रावते यांचं सुद्धा स्वागत करायचं. जयवंत गडद आहेत का? ठीक आहे. DJ आसिफ SK एनर्जी पुरवण्याचं काम आणि त्या तिथे भोजनाच्या बाजूला महिला आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं होतं. तसेच डीजेचे कॉर्पोरेट रायटर कुणालजी कसरत साहेब यांनी सुद्धा यायचं आणि तो पाटील सर आपण खर्च करूया. सुद्धा सन्मान केला जाईल. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आणि त्याचे सर्व युट्यूबच्या पाटील सर
सुद्धा इथे कुणाल बसवे त्यांचं स्वागत करतायत. आणि ज्यांच्या मार्फत ही टुर्नामेंट पूर्ण जगभर पसरली असे आमचे पाटील नेटवर्कचे डायरेक्टर नितेश पाटील सर. DJ Asif SK K K K K K K K किशोरजी पाट सन्मानित किशोरजी पाट मंचावर या. माननीय सन्मानित किशोरजी पाट सर. नक्कीच दानशूर व्यक्ती व त्यांच्या मार्फत चेंडू फिरवले गेले आपल्या लीगसाठी जोरदार टाळ्या वाजवतात सर्वांचे. त्यांचं एकत्रित स्वागत केलं जाईल अक्षयजी बद्दल सरांचे इकडे. DJ Asif SK K K तर बघूया आता टाटा प्ले पे OTT apps के साथ टीवी चैनल्स भी मतलब आपल्या सर्व संघाचे संगमाला टाटा प्ले बेंच कॉम्बो पैक OTT apps प्लस टीवी चैनल्स सब एक पैक में स्टार्टिंग एट ₹399. तर सर्वप्रथम मी स्वागत करेन AK पेंट चॅलेंजर संघाचं संघाचे ऑनर अमोल बटवा आणि किशोर साहेब दोघांनी यायचे. सातपुते सरांना आमंत्रित करेन की तुमच्या हस्ते एक विशेष आकर्षण नक्कीच विशेष अतिथी आपल्या आज उपस्थित आहेत. वेळ कुणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि वेळ काढून ते आपल्यासह लीगसाठी आलेले आहेत. तर त्यांच्याकडून मात्र नक्कीच त्यानंतर होऊया BKR चॅलेंजर संघाचे संघमालक कमलाकर साबर, भरतजी आंबासाहेब तसेच रोहनजी ठिकाणी पण यायचंय. DJ Asif SK K K त्यानंतर होऊया SS पाटील संघाचे संघमालक सुरेंद्र मेरे आणि स्वप्नील शिकार. त्यानंतर होऊया दर्शित इलेव्हन संघाचे संघमालक भरतजी चिकार. सध्या होऊया रिंजर इलेव्हन संघाचे संघमालक कृष्णाजी रिंजर आणि संजयजी रिंजर.
तदनंतर बोलूया वाघोबा पाटील संघाचे संघमालक, जे संघमालक नक्कीच या लीगचा विनर राहिला. प्रकाशजी सावर तसेच धनराजजी पठारे साहेब. तसेच महेश वॉरियर संघाचे संघमालक महेशजी चिपाड. तदनंतर यांच्यामध्ये लीग झाली म्हणजेच एक निर्णय घेणं खूप गरजेचं असतं मॅच मध्ये. असे निर्णय घेण्यासाठी आपले महत्वाचे म्हणजे पंच. हा पंचाचं एकत्रित स्वागत केलं जाईल. मी चंद्राजी पठारे साहेबांना सांगेन. तदनंतर DJ आसिफ SK गोल्डन मॅजिक फिगर मिस्टर आदेश ठाकरे यांनी सुद्धा यायचं आहे. मिस्टर आदेश ठाकरे गोल्डन मॅजिक फिगर यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. मी रवी सातवी सरांना पुन्हा आमंत्रित करेन की खूप महत्वाचे व्यक्तिमत्व, खूप मेहनत केली या लीगसाठी. हे खेळले नाही तरी सुद्धा आपल्या पूर्ण एंटायर JGPL अंतर्गत सर्व खेळासाठी खूप मेहनत घेतली मिस्टर आदेश ठाकरे. आणि 3 दिवस ज्यांच्या आवाजात आपण प्रेमात पडलो होतो आणि आपल्या पालघर जिल्ह्यातील पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट आणि नक्कीच त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत असते असे आमचे लाडके समाजाचे मानसी सन्माननीय अजितजी पाटील साहेबांचं सुद्धा यथोचित स्वागत केलं जाईल. तरी मानसी सन्माननीय स्मित म्युझिकचे डायरेक्टर परेश सरांना आमंत्रित करतो तुमच्या हस्ते त्यांना त्यांचं स्वागत करायचं. मानसी सन्माननीय आई जिंदानी डिजिटल डायरेक्टर कुणालजी बसव साहेबांनी यायचं. आणि दरम्यान गेले 3 दिवस त्यांनी सुरेश DJ आसिफ SK प्रतीकचं सुद्धा आपण स्वागत करायचं. खूप मेहनत घेते प्रतीकसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खूप चांगला एफर्ट. आणि प्रतिम टुर्नामेंटचं नियोजन कौशल्य त्यांनी हँडल केलेले आहे. त्यांच्या संदीप आंबाचं सुद्धा या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत झालं पाहिजे. या ठिकाणी मात्र सरांचं स्वागत केलं जाईल. चांगली मेहनत घेत आहे संदीप आंबात सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम मॅनेजमेंट. दरम्यान प्रतीक इथे राहुल पठारे सुद्धा ज्यांनी स्पीकरच्या भूमिकेमध्ये चांगला रोल केलाय. एक नवीन उभरता हुआ गोल्डन मॅजिक सिंगर मिस्टर राहुल पठारे
यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय आपले आशिष ठाकरे यांना की आदेश ठाकरे त्यांचं स्वागत व्हावं. खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्कोर लिहिण्याचं काम केलंय. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राहुल मी मानसी सन्माननीय आदित्य बटवा यांना सुद्धा आमंत्रित करेन. त्यांनी सुद्धा खूप मदत केली आहे. आपली लीग चांगली सुव्यवस्थित व्हावी म्हणून त्यांनी सुद्धा पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. भोये सरांना आमंत्रित की तुमच्या हस्ते पुष्प देऊन त्याचं स्वागत करायचं. आणि त्यानंतर मात्र नरेश पाण्यात प्रवास केला. DJ Asif SK. नरेश पठारे मान्यश्री सन्माननीय नरेश पठारे साहेब, नक्कीच पाणी त्यांच्या मार्फत पुरवलं गेलं. तसेच उमेश आणि नरेश त्यांनी गोल्डन मार्केट जिल्ह्याच्या भूमिकेमध्ये खूप चांगली साथ दिली. नरेश आणि उमेश आपण तिथे खूप मेहनत घेतली. आपलं सुद्धा स्वागत केलं जाईल. ते मात्र आपण बघतोय खूप ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप दोन्ही कॅप दिसत आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी इथे आम्ही स्वप्नील शिपाड सरांना विनंती करतो. आपलं खूप असं आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वप्नील शिपाड सरांचं शुभ असं आपण बघतोय. आणि इथे मात्र उमेश आणि जो ताज आहे तो खऱ्या अर्थाने मात्र नरेशला हँडओव्हर करायचं आहे. ते एक धावेने मात्र ती कॅप ऑरेंज कॅपचा मानकरी ठरतो. 1-in-1 मिस्टर नरेश. दोन्ही कॅप त्याच्याकडे आहेत. आणि नरेश या ठिकाणी मात्र ऑरेंज कॅप आणि पर्पलचा पंच आहे. खऱ्या अर्थाने एकदा जोरदार ताळ्या होतो नरेशसाठी. काय परफॉर्मन्स दिलाय हा प्रभू. एवढं सर्व असताना सुद्धा आपण खूप चांगली कपाट केली. शेवटच्या क्षणामध्ये सूर्यनारायण थोडासा तुमच्या समोर उभा राहिला आणि चेंडू तुम्हाला रीड करता आला नाही. आणि त्यानंतर धनराज आणि सूर्य षटक हाताळत खऱ्या अर्थाने राज्यपाल हायब्रेशन अंतिम फेरीमध्ये होतो. त्यामुळे ही स्पर्धा तुझ्यासाठी खूप चांगली राहिली. त्यामुळे या स्पर्धेची बघितलं तर स्पर्धा खूप चांगली झाली. या ठिकाणी मात्र डेडिकेट केली जाते. पुनश्च हा अतिशय अप्रतिम आणि या ठिकाणी मात्र उमेशला मात्र पुनश्च तिथे आप डेडिकेट करत आहेत. तर खऱ्या अर्थाने जबरदस्त सोहळा आपण म्हणू शकाल. दिलदार व्यक्तिमत्व आपण बघतोय. आणि याच्या पुढे जाऊन मी नरेशसाठी म्हणेन की दोस्ती दुनियेतला राजा माणूस करतोय मिस्टर नरेश आणि उमेश. काय म्हणतील थोडंसं टाळ मात्र आले त्या धावून तुम्ही कमी करला होता. DJ Asif SK. तुमच्या प्रतिमा खऱ्या अर्थाने न्याय देतो. काय म्हणशील या स्पर्धेची थोडक्यात? आणि त्यानंतर मात्र या सर्व पक्षी सूत्रांची सूत्रने आमच्या आवडते प्रतीक चिपाटकडे सोपवतो आणि
तो मात्र थोडासा इथे मात्र हँडल करणार आहे याची नोंद घ्या. जर आलेले पाहुणे असतील संगमनेर असतील जर कोणाला काही बोलण्याची इच्छा असेल तर नक्कीच मन व्यक्त करू शकता. जय वाघोबा. आजच्या ह्या सन्माननीय व्यासपीठावरतील माझे सन्माननीय मित्र परेशजी पवार, त्यांचे सहकारी सातपुते, त्यांच्या सोबत असलेल्या शुभांगी प्रजापती मॅडम, त्याचप्रमाणे मधुभोई सर यांना आपण यूट्यूबवर फॉलोअर्स आहोत, त्याचप्रमाणे माझे सर्व संघमालक, मला ह्या स्टेजवर आणणारे संजयजी रिंजड, धनराजजी पठारी, त्याचप्रमाणे आपले अमोल बटवा, करण, इतर सगळे खेळाडू, संघमालक मला हे पुढच्या कामासाठी जायचं आहे. माझा अतिशय व्यस्त असा हा शेड्यूल असताना सुद्धा गावातल्या ह्या प्रीमियर लीग करता यावेळी वेळ द्यावा असं संजय आणि धनराजने सांगितलं. जसा शक्य झाला तसा मी वेळ दिला. एक योगायोग असेल की वाघोबाची कृपा असेल, ज्या ज्यावेळी मी संघासाठी उभा राहिलो त्यावेळी आमचे संघ जिंकले आणि त्याचा अतिशय आनंद होतो. आणि ह्या मॅचेस खेळताना आपण पराजित झालेल्या खेळाडूंनी अजिबात नर्वस व्हायचं नाही. पुढच्या वर्षी नक्कीच तुम्ही फायनल माराल आणि हा या वर्षाचा वचपा करतील. त्यापेक्षा मला आनंद ह्याचा आहे का आपण इथे एक दिलानं, एक संघाने, एक मनाने, एक धनानं, एक तनानं इथे आलात आणि त्यामुळे आपल्याला ह्या मॅचचा अतिशय आनंद घेता आला. त्याचप्रमाणे यूट्यूबचे मालक असतील, पाटील नेटवर्क, डीजेचे मालक असतील, मंडपाचे मालक असतील आणि सर्व लोकांनी इथे अतिशय तनमन धनाने काम केलेलं आहे. ह्या स्पर्धा यशस्वी दिल्या आणि आपल्या स्पर्धेसाठी ज्यांना आतुरतेची वाट बघतात, अशी आकर्षित चषक आपल्या आता ती वाट बघतात. यापुढेही अशीच आपल्या सर्वांची एकी राहावी. आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल, कुठलंही काही झालं तरी आपली एकी ही कायम राहील, अशा मी शुभेच्छा देतो. मला बोलण्याची संधी दिली, मला स्टेजवर येऊन सन्मानित केलं, त्यामुळे मी मंडळाचा सदस्य ऋणी राहील. मला आजच्या ह्या अतिशय खेळाचा आनंद झाला, आनंद घेता आला, आनंद द्विगुणित करता आला. हे फार मोठं असतं. रोज आपण व्यस्त असतो, कामं करत असतो, त्यापेक्षा हा आनंद एखाद दिवशी आपल्यासोबत घेताना आला. अतिशय ज्युनियर लोक माझ्यासमोर आहे. मी इथे सिनियर असताना मला खरं हे शोभत पण नाही. घरातून भरपूर मोठा दबाव असताना सुद्धा मी तुमच्यात सामील झालो. माझ्याकडनं काय चुकलं असेल तर ते माफ करा. धन्यवाद. जय वाघोबा. नियोजन मात्र नक्की त्यांच्या मार्फत केलं गेलं. धन्यवाद. दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल. धांदोली बंदाटे प्रीमियर लीग वर्ष 5वं आणि आज फायनल डे होता. विशेष आकर्षण रवी सातपुते सर, पालघर जिल्ह्यातील यूट्यूब स्टार आहेत, त्यांच्यासमोर त्यांची संपूर्ण टीम, परेश पवार सर आणि आपल्या विभागातील दानशूर व्यक्तिमत्व, सर्व ओनर्स आणि नेहमीप्रमाणे आमचे यूट्यूब देणगीदार कृष्णा रिंजड, त्यांच्या समवेत अक्षय बटवा, आमचे दानशूर व्यक्तिमत्व आणि दरवर्षी ओनरशिप घेणारे अमोल बटवा आणि यावर्षी प्रथमच आपल्याला जोडलेले आपल्या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी सावर साहेब, त्याच्यानंतर धनराज पठारी. गेली 5 वर्ष ते क्वालिफायला पोहोचले पण होते, पण यावर्षी पोहोचले आणि प्रथम पारितोषिक त्यांनी पटकावलं. त्यांच्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आणि त्याच्यानंतर नागेश चिपाड,
ह्या वर्षी स्पर्धेला काहीतरी वेगळं व्हावं, एक उत्कंठा व्हावी या स्पर्धेची, त्याकरता मॅन ऑफ द सिरीज देऊन या स्पर्धेला पहिल्याच दिवसापासून एक मोठी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणारे आमचे संजयजी रिंजड, त्यांच्या समवेत सुरेंद्र मेरे, नेहमी आम्हाला मदत करणारे स्वप्नील चिपाट, आमचे ओनर यावर्षी प्रथमच मैदानात उतरले आणि नक्कीच आम्ही थोड्यासाठी हरलो, परंतु मैदान आम्ही गाजवले. आमचे असे ओनर कमलाकर सावर, भरत जी आंबात आणि रोहन, त्याच्या समवेत किशोरजी चिपाट, किसनजी पिचड, नेहमी एक चांगले खेळायला प्रोत्साहन देणारे आमचे मित्र आणि आपल्या विभागातील सर्व ज्येष्ठ खेळाडू आणि नवीन खेळाडू. ही एक अशी स्पर्धा आहे की जी नवीन खेळाडूला आणि जुन्या खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी आपण दरवर्षी करतो आणि अशीच दरवर्षी एकत्र या. आणि जेव्हा जेव्हा स्पर्धेचं शेड्यूल किंवा नियोजन असेल तेव्हा फक्त आमच्यावर सोडू नका. ही लीग ही माझी नाही तर तुम्हा सर्वांची आहे आणि तुम्ही सर्वांनी येऊन इथे एकत्र यायला पाहिजे, अशीच मी या 2 शब्दाच्या मध्ये आपणास विनंती करतो की लीग ही माझी नका समजू, आपल्या सर्वांची आहे आणि या लीगला नेहमी दरवर्षी चांगल्या रीतीने हँडल करा. हेच 2 शब्द. थँक्यू. बक्षीस वितरणाला सुरुवात करायचं आहे. तर नक्कीच विशेष आकर्षण असलेले पालघर जिल्ह्यातील आपले सर्वांचे लाडके युट्यूबर नक्कीच रंजू वेडा झालो फेम सॉन्ग, त्यांचा मानसी सन्माननीय रवी सातवी सर नक्कीच ते 2 शब्द बोलतील, मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा जोहार. या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मला परेशजींनी फोन केला. मी थोडासा स्कूलमध्ये बिझी होतो आणि मी ताबडतोब घरी आलो आणि कशी तरी तयारी केली कारण आपल्याला इकडे पोहोचायचं होतं आणि मी त्यांच्या शब्दाला मान देऊन इथे आलो. आता मला अजूनसुद्धा संध्याकाळी दुधनीला जायचं आहे आणि तिकडून मला फोन येत आहेत. पण तुमचं इथील जे आयोजन आणि नियोजन बघितलं तर अतिशय सुरेख, अतिशय शिस्तबद्ध असं आयोजन आणि या ठिकाणच्या ज्या तुमच्या काही सर्व टीम होत्या, सगळे खेळाडू असतील जे या स्पर्धेमध्ये जिंकले आणि जे हारले, तर सर्वांचं मी माझ्या सर्वांच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण बघितलं तर जवळजवळ 1 महिन्यापासून तुमची तयारी असेल या ठिकाणी. कारण मी सुद्धा एक क्रिकेट प्रेमी आहे, मला सुद्धा खूप क्रिकेट आवडतं, पण जिथून या यूट्यूबकडे वळलो तिथून मला क्रिकेटकडे दुर्लक्ष झालं आणि क्रिकेटकडून थोडासा मी काढता पाय घेतला. मात्र जास्त काय बोलणार नाही, अगोदरच वेळ झालाय. एक तुमच्यासाठी एक क्रिकेटसाठीच एक स्पेशल गाणं आहे, अजून काय यूट्यूबवर आलेलं नाही पण तुमच्यासाठी स्पेश करतोय, सादर करतोय. म्हणजे क्रिकेट हे आज भारतामध्ये क्रिकेटचं एवढं वेळ लागलंय, एवढं वेळ लागलंय की अगदी छोटा नंगू पोरगा असेल तो पण हातात बॅट घेऊन उभा राहतो, तर अगदी ज्येष्ठ पण म्हणजे एवढं क्रिकेटचं आपल्यामध्ये वेळ आहे. तर तेच क्रिकेटवर एक गाणं सादर करतोय, फक्त एक अंतरा. शहर असो हे खेड सगळ्यांना लागलंय क्रिकेट वेड. शहर असो हे खेड